शिवतीर्थावर राज राऊतांमध्ये 20 मिनिटे चर्चा, उद्याच्या संयुक्त वचननाम्याबाबत मंथन झाल्याची सूत्रांची माहिती। राज्यातील बिनविरोध निवड झालेल्या जागांची चौकशी करा, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आदेश। फक्त आश्वासनं देऊन चालत नाही, विकास करावा लागतो। पुण्यातील अनेक प्रकल्प भाजपच्या काळात पूर्ण, रवींद्र चव्हाणांनी विरोधकांना ठणकावलं। भर पत्रकार परिषदेत अजित पवारांनी काढले भाजपचे वाभाडे, भाजपकडूनही अनेक वादग्रस्त उमेदवार, केला हल्लाबोल। अजित पवार खुद के गिरेबान में झांक के देखिए, आम्ही बोलायला लागलो तर अजितदादांना अडचण होईल, रवींद्र चव्हाणांचं अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर। फडणवीसांनी शब्द पाळला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली युवांना उमेदवारी, भाजपाचे 27% उमेदवार 40च्या आतले। लुटारू राक्षसाचं दहन करण्यासाठी एकत्र आलो, नाव न घेता अजित पवारांचा भाजपला टोला। भाजपचा चेहरा वेगळा आणि मुखवटा वेगळा, भाजप वॉशिंग मशीन आणि अमित शहा वॉशिंग पावडर, संजय राऊतांचा हल्लाबोल। येत्या 6 जानेवारीला ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत घेणार, महेश मांजरेकरांसह मुलाखत घेणार असल्याची संजय राऊतांची माहिती। आज सांगलीतून युतीचा मनपा प्रचाराचा शुभारंभ, मुख्यमंत्र्यांची सांगलीत सभा, तर सायंकाळी फडणवीस शिंदे वरळीत घेणार सभा। पुण्यात आज भाजप प्रचाराचा नारळ फोडणार, खासदार मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ। अकबरुद्दीन ओवैसी आणि असदुद्दीन ओवैसी महाराष्ट्र दौऱ्यावर, यूपीतील आमदारांसह 40 जणांच्या टीमचं मुंबईवर लक्ष। अहिल्यानगरात सत्ताधाऱ्यांविरोधात 4 अपक्षांचं पॅनल, प्रभाग 16 मध्ये 4 अपक्षांकडून स्वतंत्र पॅनलची घोषणा, अपक्षांच्या पॅनलची अहिल्यानगरात जोरदार चर्चा। स्मारकाला निधी दिला म्हणजे उपकार केले नाहीत, लक्ष्मण हाकेंचा सरकारवर हल्लाबोल। ज्ञानाचा विकास झाला तरच देश विश्वगुरू बनू शकतो, सेवा सदन शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवात नितीन गडकरींचं वक्तव्य।